नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे गायत्री आता लक्ष्मी पूजनासाठी बसलेली असते. सगळा मानपान हा घरची मोठी सून म्हणून तिलाच हवा असतो आणि सगळ्यांना तिच्या दबावाखाली सुद्धा तिला ठेवायचं असतं. त्यामुळे इथे आता कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता इथे मानसी जी लक्ष्मी पूजनासाठी बसलेली असते ती लगेचच उठून बाजूला जाऊन उभी राहते आणि तिच्या ठिकाणी पुन्हा एकदा गायत्री बसलेली असते आणि ती इथे अगदी व्यवस्थितरित्या प्रभूंची रीतिरिवाजाप्रमाणे ती इथे आता नैवेद्यसुद्धा दाखवते आणि लक्ष्मी पूजनसुद्धा व्यवस्थित करते. तेव्हा इथे नानासाहेबसुद्धा सांगत असतात की सुनबाई आता नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतरला ते म्हणतात की चला आता इथे आपण आरती करूया. सगळेजण मिळून इथे आरतीसुद्धा म्हणतात. आरती झाल्यानंतर इथे आता गायत्रीला राग काढायचा असतो तो सुद्धा दिनेशवरती, कारण तिथे अंश आलेला असतो. अंशला का बरं घेऊन आलास ते सुद्धा मला न सांगता असं गायत्रीला वाटत असतं. त्यानंतरला अंश म्हणतो की देवा मला परीक्षेमध्ये छान मार्क्स मिळू दे आणि माझ्यावरती तुमचा आशीर्वाद असू दे आणि मी खूप खूप हुशार होऊ दे असं तो म्हणत असतो. त्यानंतरला सगळेजण आता इथे देवाचा आशीर्वाद घेतात आणि इथे आता गायत्री उठून मानसीकडे रागाने बघत असते आणि तिला काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे तेजस आता तिचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो अरे रे रे रे, आता झटका आला असता. म्हणजे ही काय एकदम आल्याची गेल्याची शैतानाची नजर लागेल ना तुम्हाला. आणि मानसीच्या डोळ्यातील काजल आता तिच्याच कानाच्या मागे लावतो आणि म्हणतो कुठल्या शैतानाची तुम्हाला नजर लागायला नको. तेव्हा इथे गायत्रीला त्याने आता इनडायरेक्टली सैतान म्हणालेलं असतं. तेव्हा अंश म्हणतो की आजी आता ते बघ तिथे ते पैसे ठेवलेत ना, ते सगळे पैसे तुझे आजी. तेव्हा इथे आता सुगंधाला खूपच जास्त आपुलकी वाटते की अंश आतापासूनच किती विचार करतोय सगळ्यांचा. तेव्हा इथे तेजसला आता आश्चर्य वाटतं की एवढे सगळे पैसे आता लक्ष्मी पूजनासाठी तिथे ठेवलेले असतात आणि ते आजीला घ्यायला सांगितलेले असतात. आता गायत्रीचं काय होणार. तेव्हा गायत्री म्हणते की अंश अरे चल, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. मला न सांगता तू कसं काय आलास. तेव्हा इथे आता गायत्री अंशला घेऊन तिथून जात असते आणि त्यानंतर तेजस म्हणत असतो की दादा आता बघितलंस ना, आता फटाके फुटणार, आता बॉम्बसुद्धा फुटणार. बंटीला तू घेऊन आलास ना, ते सुद्धा वहिनीला न सांगता. हे चांगलं केलंस का तू. तेव्हा इथे आता सूरज म्हणत असतो की चांगलंच केलं आहे. नाही नाही, मी तर म्हणतो चांगलंच केलं आहे. आता कसं सगळ्या घरावरती जरा सगळी आग लागेल ना, सगळ्यांवरतीच आता हा सगळा राग निघेल. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की दादा अरे आता तुझी बारी येणार, तुला कळतंय का. आता तुझं काही खरं नाही आहे. बार फटाके बॉम्ब सगळे काही तुझ्यावरती फुटणार आहेत. आमच्याबरोबर खोटं बोललास ना. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते की दिनेश तू तर म्हणाला होतास की तू सूनबाईला फोन केला आहेस म्हणून, मग आता सूनबाई असं का बोलते, तू फोन नव्हता केलास का. तेव्हा दिनेश म्हणतो नाही आई, मी फोन केला नव्हता. मी तिला सारखा सारखा फोन करत होतो पण तिने माझा फोनच उचलला नाही आणि बंटीसुद्धा खूप हट्ट करत होता. मग मी तरी काय करू, म्हणून मी त्याला घेऊन आलो. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की हे बघ अंश, खरं खरं सांग, खरं खरं एकदम तुला पप्पा आला होता ना घ्यायला, दिनेश तुला इथे घेऊन आला आहे ना. तेव्हा इथे बंटी म्हणतो की नाही मम्मा, मला यायचं होतं इथे सगळ्यांबरोबर दिवाळी सेलिब्रेट करायला आणि मी पप्पाला म्हणालो की मला घ्यायला ये. पप्पा म्हणाला की मी तुला भेटायला येतो पण मी घरी घेऊन जाणार नाही, म्हणून मग मी आलो. तेव्हा इथे आता गायत्री म्हणते तू खोटं बोलतो आहेस ना अंश. तेव्हा बंटी म्हणतो की नाही मम्मा, मी खोटं बोलत नाही आहे. पप्पा बघायला आल्यानंतर मी धावत पळत स्टँडपर्यंत आलो. पप्पाला म्हणालो जर घरी घेऊन गेला नाहीस ना तर मग मी हॉस्टेललासुद्धा जाणार नाही आहे. तेव्हा मी इथे निघून आलो मम्मा, नाहीतर पप्पा मला आणत नव्हता. मीच हट्ट केला आणि तुमच्या सगळ्यांना इथे भेटायला आलो. तेव्हा इथे गायत्रीला आता खरं वाटत असतं, कारण अंश हा हट्टी आहे ते तिलासुद्धा माहिती असतं. तेव्हा ती म्हणते की किती काही झालं तरी काटा मात्र आईवरतीच गेलं आहे. चांगलं नमवलं सगळ्यांना, हट्टसुद्धा अगदी माझ्यासारखाच करतो. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते की अंश पण आता मम्माला सांगायला हवं होती की नाही पप्पाने, आहे ना, एकदा माझ्या कानावरती टाकायला नको होतं का. तेव्हा इथे अंश म्हणतो की हो मम्मा, पण पप्पा तुला फोन करत होता, तू उचलला नाहीस ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते पण आता तुला माहिती आहे का सगळ्यात मोठी शिक्षा कुणाला होणार आहे या सगळ्याची. तेव्हा अंश म्हणतो कुणाला, पप्पाला.
त्यानंतरला इथे नाना म्हणत असतात की दिनेश, अरे एकदा ही गोष्ट आम्हाला सांगायची तरी. आम्हाला कुठे माहिती होतं की तुझं सूनबाई बरोबर काही बोलणं झालेलं नाही आहे. तेव्हा दिनेश म्हणतो, नाना मी तरी काय करणार होतो. मी किती वेळा तिला फोन केला, तिने माझा फोनच उचलला नाही. आणि लक्ष्मीपूजनाची पूजासुद्धा होणार होती ना, तीसुद्धा नाही झाली. मग अजून उशीर नको ना, म्हणून मी सांगितलं की ती लेट घरी येणार आहे, आपण पूजा वगैरे उरकून घेऊया म्हणून. कळलं का, मी काही खोटं वगैरे बोललेलो नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना खरं हे सांगणारच होतो. पण तेवढ्यातच गायत्री परत आली. त्यानंतरला नाना म्हणतात, अरे पण दिनेश एकदा कानावरती तरी ही गोष्ट टाकायची. तेवढ्यातच तिथे गायत्री येते आणि म्हणते की दिनेश. दिनेश म्हणाल्यानंतर इथे तेजस म्हणत असतो की बघ दादा, आता तुझं काही खरं नाही आहे रे बाबा. त्याच्यानंतरला दिनेश म्हणत असतो, गायत्री अगं मी खरं सांगतोय, मी तिथे आणायलाच गेलो नव्हतो अंशला. अगं त्याने इतका हट्ट केला, तो मागेच पडला माझ्या. तो धावत पळत स्टँडपर्यंत आला. मग मी तरी काय करू सांग बरं. मला भीती वाटली. तो खूप हट्ट करत होता घरी येण्यासाठी. तेव्हा इथे ते दिनेश म्हणतो, मी तुला फोनसुद्धा केले होते, पण तू फोनसुद्धा उचलला नाहीस की मी सांगणार होतो तुला की इथे अंश आपला हट्ट करतोय म्हणून. तेव्हा इथे अंशला आता चुकून दिनेश बंटी म्हणतो. तेव्हा गायत्री म्हणते की माझ्या मुलाला बंटी अशी हाक मारायची नाही आहे, त्याचं नाव अंश आहे. आणि त्याला तुम्ही ठेवलेल्या नावाने तर अजिबात हाक मारायची नाही. आणि कशाला माझ्या मुलाला इथे घेऊन येतोस रे ना. काय संस्कार करायचे आहेत त्याला. हे प्रभूंचे आदर्श संस्कार माझ्या मुलावरती मला नको आहेत. सांग ना, वडील म्हणून तू काय संस्कार करणार आहेस. अरे बाप म्हणून त्याच्यासाठी काय केलं आहेस काय तू, सांग बरं. सगळं काही मी त्याच्यासाठी खरेदी करते. त्याला जे काही हवं असेल ते सगळं मी त्याच्यासाठी आणते. बाप म्हणून आतापर्यंत तू काय केलेस सांग बरं. आणि ह्या आजोबांचा संस्कार काय घेणार आहे तो. तर इथे आजोबांनी आपल्या मुलासाठी काही ठेवलेलं नाही आहे, तर ते नातवासाठी काय ठेवणार. हे जे काही ठेवले ना हे घर, ते सुद्धा कर्जामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या घरामध्ये कुणी कुणावरती काही संस्कार वगैरे करू शकत नाही. तेव्हा इथे आणि हा काका काय सांगणार आहे त्याला. चोरी लबाडी कशी करायची, लोकांना कसं फसवायचं, हे काका शिकवणार आहे का. हे संस्कार होणार आहेत माझ्या अंशवरती. म्हणून मी म्हणते की इथे अजिबात माझ्या अंशला घेऊनसुद्धा यायचं नाही. त्यानंतरला इथे आता मानसीची सगळी फॅमिली आलेली असते. शोभा वगैरे सगळेच आलेले असतात तिथे. तेव्हा इथे आता शोभाचा आवाज ऐकला गायत्री आता इरिटेट होते. कारण गायत्रीला कुणीही घरामध्ये आलेलं अजिबातच आवडत नसतं. तेव्हा इथे आता तेजस जातो. तेजसला आश्चर्य वाटतं की एवढे सगळे इथे कसे काय आले. मानसी म्हणते, तुम्ही बोलावलंत का. आणि तेजस म्हणतो, तुम्ही बोलावलंत का. तर इथे आता मानसीलासुद्धा आश्चर्य वाटत असतं की हे सगळेजण असे अचानक कसे काय इथे आले. तिलासुद्धा टेन्शन आलेलं असतं. आधीच गायत्री एवढी भडकलेली असते आणि त्याच्यामध्ये आता सगळी माणसं तिची आलेली असतात. त्यामुळे ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा इथे शोभा म्हणत असते, अरे हे काय, तुम्ही लायटिंग वगैरे नाही केली आहे का. तुम्ही लायटिंग वगैरे का नाही केली. आम्हाला तर वाटलं होतं छान असा झगमगाट असेल. त्यानंतरला या ना तुम्ही सगळे आतमध्ये या, असं सुद्धा शोभा म्हणत असते. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं शोभा आपण पाहुणे आहोत ना. तेव्हा शोभा म्हणते, आपण कसले पाहुणे, आपल्या भाचीचं घर आहे ना हे, आपण पाहुणे वगैरे नाही. तेव्हा इथे शोभा म्हणते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही जास्त काही आता करू नका, इथे जे काही केलं आहे ते सगळं ठीक आहे. तेव्हा मामा म्हणतं, शोभा अगं आधी बाहेर ये ना, चपला तरी काढ आणि मग आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा शोभा म्हणते, अरे देवा, चपला मी घालूनच आले होते का पायामध्ये. बरं बरं बाहेर काढते. तेव्हा शोभा जाते. आता चपला बाहेर काढते आणि ती आतमध्ये येते. त्यानंतरला मानसी जाऊन आपल्या आईला भेटते. कितीतरी दिवसानंतर मानसीचं आणि आईचं भेटणं झालेलं असतं. निधीसुद्धा आलेली असते. विनीत मामा सगळेजण आता येतात. तेव्हा इथे गायत्री म्हणते, अरे वा, म्हणजे सगळेजणच आलेत वाटतं दिवाळीला. तुम्ही सगळेजण आलात तरी कसे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आई कशी आहेस तू. तेव्हा इथे दोघीजणी आता एकमेकींना विचारपूससुद्धा करत असतात. तेव्हा शोभा म्हणते, अरे वा, सगळे कवर वगैरे चेंज केलेत का तुम्ही. कवर चेंज केलेत, पडदे चेंज केलेत, वा वा. म्हणजे डेकोरेशन वगैरे इतकं काही नसेल ना तरीसुद्धा सगळं स्वच्छ केलं आहे. म्हणजे साफसफाई एकदम छान क्लीन केलं आहे सगळं. पडदे वगैरे सगळं काही चेंज केलं आहेत ना, अजून छान दिसतंय घर, हो की नाही हो. तेव्हा इथे आता विनीत म्हणत असतो, अगं आई तू जरा शांत हो ना, थोडा वेळ शांत बस. इथे मामीसुद्धा आली आहे ना, तिला मनूजवळ बोलू दे.
मानसीला भेटू दे तरी व्यवस्थित. तेव्हा शोभा म्हणते, मी कुठे म्हणाले भेटू नका म्हणून. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, तुम्ही सगळेजण आलात, खरंच खूप छान वाटलं. तेव्हा गायत्री म्हणते, म्हणजे तुम्ही काय रीतसर आमंत्रण वगैरे देऊन बोलावलं आहे की काय? म्हणून म्हणताय की तुम्ही आलात, आनंद झाला म्हणून. सासूबाई, अहो मी इथे नव्हते तर खूप परस्पर गोष्टी केल्यात तुम्ही. म्हणजे माझी वाटसुद्धा बघितली नाहीत. मी मेले असं समजून आमंत्रण वगैरे तुम्ही स्वतःहून दिलंत का? पण काही हरकत नाही, आता सगळ्या गोष्टी आपण अगदी रितसर करूया. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, सुनबाई, अगं मानसीचं नवीन लग्न झालं आहे, पहिलं दिवाळसण आहे, त्या लोकांना बोलवायचंच होतं ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते, मग आता अजून एक गोष्ट करा. तेव्हा इथे आता सुगंधा तिथेच उभी राहिलेली असते. संपदा म्हणते, हे घ्या ना, फराळ घ्या. तेव्हा गायत्री म्हणते, नाही, फराळ वगैरे आधी बाजूला ठेवा. एक काम करा सासूबाई, जा आणि एक छानशी साडी घेऊन या. तेव्हा इथे इथे आता संपदा म्हणत असते, अहो साडी वगैरे कशाला? गायत्री म्हणते, असं कसं? सासूबाई जात आहे ना, जा एक छानशी साडी घेऊन या. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की मी साडी घेऊन येते. मानसी, बाळा जरा चहा पाण्याचं बघ आणि त्यांना हवं नको ते सगळंच बघ. तेव्हा इथे आबा म्हणत असते, वहिनी तू थांब तुझ्या आईबरोबर, मी जाते चहा करायला. तेव्हा इथे संपदा म्हणत असते की खरंच गायत्री मॅडम, साडीची वगैरे गरज नाही आहे हो. तेव्हा इथे गायत्री म्हणते, असं कसं? तुम्ही पहिल्यांदा आलाय ना इथे, आणि संपतराव गेल्यानंतर तुमच्या अंगावरती कुणी एक साडीसुद्धा फेकली नसेल, बरोबर की नाही? मग आता रीतसर साडी तर तुम्हाला द्यायलाच हवी ना. आणि तुमच्या मुलीच्या लग्नानंतर पहिलंच तिचा दिवाळ सण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही इथे आलात ना, मग आता तुम्हाला साडी तर मी देणारच, तर हा फराळसुद्धा तुम्ही घेऊन आलात. तेव्हा शोभा म्हणत असते, फराळ त्यांनी नाही, फराळ आम्ही आणला आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो का? पण साडी तर तुम्हाला आता दिलीच जाणार आहे ना. तर इथे आता गायत्री म्हणत असते की तुमच्या अंगावरती साडी संपतराव गेल्यापासून नाही आहे. मग मला तर वाईट वाटते ना या गोष्टीचं. आणि ती आता साडी घेते आणि संपदाच्या अंगावरती चक्क साडी फेकून देते. तेव्हा मानसीला खूप राग येतो. मानसी लगेचच रागाने ती साडी बाजूला करते आणि तिच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की वहिनी, हे काय करताय तुम्ही? तेव्हा इथे आता गायत्री म्हणते, काय केलं मी? साडी दिली ना त्यांना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, ही पद्धत झाली का साडी द्यायची? हे आहेत का प्रभूंचे संस्कार? तुम्हाला जर त्यांना मानपान देता येत नसेल ना, तर नका देऊ, पण निदान त्यांचा अपमान तरी करू नका. तो अधिकार नाही आहे तुम्हाला. तुम्हाला कुणी सांगितलं एवढं सगळं करायला? तुम्हाला जर इथे थांबायची इच्छा नसेल ना, तर तुम्ही जा आतमध्ये. कुणीही तुम्हाला इथे थांबायला जबरदस्ती केलेली नाही आहे. तुम्ही जर इथे नसाल ना, तरीसुद्धा आम्ही माणसांचा पाहुणचार करू शकतो. तुमची इथे गरज नाही आहे आम्हाला. तुम्हाला लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं काहीच कळत नाही का? तर इथे मानसीला खूपच जास्त राग आलेला असतो, पण मात्र ती गप्प बसलेली असते. तेवढ्यातच तिथे अंश येतो आणि म्हणतो, काय झालं? आपल्या घरी काही पाहुणे आलेत का? तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते की ही तुझी काकू आहे ना, मानसी काकू, त्यांची आई आलेली आहे. तेव्हा इथे आता अंश जातो आणि संपदाच्या आता मांडीवरती बसतो. तेव्हा इथे आता संपदा त्याची विचारपूस करते, सगळ्यांची ओळख करून दिली जाते. मानसी म्हणते की ही माझी आई, हा माझा मामा, मामी, माझी बहीण निधी, माझा भाऊ विनीत, अशी सगळ्यांचीच ओळख करून देते. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की बघ, झाली ना आता सगळ्यांबरोबर ओळख करून, मग ये आता अंश इकडे ये. तेव्हा इथे बंटी आता लगेच तेजसकडे जातो आणि म्हणतो, अरे काका, सगळ्यांची ओळख करून दिली, पण तू दिलीस का माझी ओळख करून? बरं थांब, मीच माझी ओळख करून देतो. आणि इथे आता पूर्ण नाव सगळ्यांना सांगतो, ते म्हणजे अंश, दिनेश, प्रभाकर, प्रभू, हे सगळी नावं घेऊन तो अगदी व्यवस्थितरित्या आपलं नाव सांगतो. तेव्हा इथे शोभा म्हणत असते, अरे वा, अगदी एकदम कट्टर प्रभू शोभून दिसतोयस तू, अगदी कट्टर प्रभू. तेव्हा इथे गायत्री तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा शोभा म्हणत असते की अगदी तुमच्यावरती गेला आहे. तेव्हा शोभा म्हणते, अरे तुला माहिती आहे का अंश, हा माझा मुलगा विनीत, अरे ह्याचा ना बिझनेस आहे, तुला माहिती आहे का, त्याची स्वतःची गाडी आहे. तुझी मम्मा आहे ना, मम्मा, तिला माझा मुलगाच सोडायला आणायला जातो, म्हणजे माझ्या मुलाशिवाय तुझ्या आईचं काही कामच होणार नाही, असं इथे आता शोभा म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस येतो आणि म्हणत असतो की आई थांबा, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.
जेव्हा मी संपतरावांना पहिल्यांदाच भेटलो होतो तेव्हा खूप मोठा गैरसमज झाला होता आणि इथे तेजसला काही करून सगळ्यांना सांगायचं असतं की संपतरावांना तेजस इथे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून भेटला होता.